नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्र तसंच नाथ शर्यतीचं मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज आलोय महाराष्ट्र केसरी निमसोडचं मैदान। तर या मैदानावरती व्हाईट गोल्ड असा आपल्याला बघू शकता या ठिकाणी टेंभुर्णीकरांचा गोल्डन या ठिकाणी बघू शकता। बैलपोळा मैदानात पण हा फायनलला राहिलेला हा बैल आपल्याला या ठिकाणी भेटला। आता या दादांची आपण थोडक्यात एक मुलाखत घेऊया। दादा नमस्कार, कशा प्रकारचं मैदान भरले आजचं? भरपूर दिवसात ना आपला आलाय बैलपोळ्याच्या नंतर, काय सांगाल? मध्ये बैल अनेक दिवस लय दिसला नाही मैदानामध्ये। ते दिसतंय पण त्याच्या डाव्या पायावर काय ते झालेलं आहे। कशामुळे झालं होतं? मग तुमच्या चुकीमुळे किती दिवस बांधून होता? आणि काढल्यानंतर पहिलं मैदान कोणतं? किती मैदान झाले बैल पोहायच्या पहिलं? म्हणजे पहिल्या मैदानात काय झालं होतं? गट पास झाला होता आणि डायरेक्ट बैल पोहायला गुलाला मोठं मैदान बैल पोहायचंच नाव आहे। आता किती दाती झाला गोल्डन किती दाती झाला? आपण ह्याच्या पहिले एक मुलाखत घेतली होती तुमच्या इकडे त्याचं मैदानात, त्याच्यावर आत्ताचा आता कसं स्पीड आहे का आता? आता आज कोणासोबत पळाला? माऊली पहिल्यांदा झालं नाही? किती वेळा गटात पळाला? गोल्डन दोन्ही खांदी पोहोचतोय का आतमध्ये? पब्लिक न पोहोचतो? मोठं माप झाले गोल्डन। एवढे दिवस बांधून तर व्यायाम कसा दिला मग? अवताला थांबू ना, अनेक जण अवताला बैल हाणते, त्याचं काय पळण्यात काही दिसतं का? स्पीड बीड अवताला हाणलेलं आता बी ते मस्ती करते बैल। असं एवढे दिवस झालं बांधून होतं तेव्हा नियोजनाला काही अडचण आल्या का पहिल्यांदा काढताना? एवढे दिवस झालं बैल बांधून आहे त्यामुळे महाराष्ट्र मध्ये कोणासोबत कसं नियोजन झालं तुमचं? कोण होतो ड्रायव्हर? कोण होतो आज? कोण त्यांनी बघ आणली गाडी? म्हणजे मोठं नियोजन आहे आज, स्पीड चांगलं लागलं गाडी। असं तुम्हाला गुलाल ठेवेल। किती गुलाल झालं व्हायचं आता चालूला? किती? एकच? कारण आता आजचं किती मैदान त्याचं पहिल्यांचं नीट झाल्यापासून? असं तुम्हाला गुलाल ठेवेल ही शुभेच्छा करतो।